एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। पाणी घुसलेलं आहे आणि पूर्ण घरांमध्ये जाण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत। अगोदर पूर्ण कल्पना महापालिकेने कुठल्या अधिकाऱ्यांना दिलेली नाहीत आणि संध्याकाळच्या टायमाला एखाद्या टायमाला साप इच्छू लहान पोरं खेळते तिथं घरात घुसल्यावर काय करायचं, लोकांनी कुठं जायचं याची पूर्ण कल्पना अगोदर त्यांनी द्यायला पाहिजे होती, पण काय दिले नाही। तर ह्याचं पूर्ण नियोजन करून अधिकाऱ्यांनी आम्हाला द्यावे, नाहीतर आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचे। भीमराव खुर्द यशनगर भाग 2 आमच्या घराघरात पाणी शिरायला लागले। हिप्परगा तलावाचं पाणी वरनं सोडलेलं आहे, पण आम्हाला काही पूर्वकल्पना दिलेली नाही आणि आताही कुठला इथं अधिकारी वगैरे आलेला नाही आहे। आमच्या घरात पाणी घुसलेलं आहे, इचू काटा साप आणि हे 2 वेळेस झालेलं आहे। प्रत्येक वेळेस नगरसेवक पण मतदान मागायला येतात, हात जोडते, तुम्हाला भिंत बांधतो हे करतो म्हणतात, पण कुणी काही करत नाहीये। आता आमच्या जीवाला धोका आहे, आमचे लहान मुलं आहेत, तर आता आम्ही जायचं कुठं? आणि इथं प्रशासनाचं एकही माणूस नाहीये आणि आम्हाला पूर्वकल्पना तर काही दिलेली नाहीये। नाले सफाई वगैरे वेळेवर झालेले नाहीत। वाळवून त्यांना सूचना देऊन प्रभाग क्रमांक 5 अवंतीनगर असेल किंवा वसंतीवाड असेल किंवा यश भाग 2 वेळेवर हे झाडं झुडपं वाढलेले आहेत, इकडं नाले सफाई झाले नाहीत। त्याबद्दल आता इकडं यशनगर 2 मध्ये पाणी सगळ्या घरापाशी शिरलेलं आहे, तर साप इच्छुची नागरिकांना भीती आहे। आता संध्याकाळ पाणी तर फुल झालं तर पाणी घरात शक्यता घुसण्याची शक्यता। सुनीता श्याम माने इकडे समोर यशनगर भाग 2 पाणी घराघराने शिरायला इथं कोण बघायला येत नाही, लक्ष देत नाही। 2 वेळेस झालं पाणी घरात जातंय। आता घरे अचानक बदला म्हणल्यावर आम्ही कुठंची लेकरं बाळं साप उंदरं सगळे घराघराने शिरायला आलेत। प्रशासनाने काय अगोदर सूचना वगैरे दिली होती तुम्हाला? काही नाही, प्रशासनाने काही सूचना काय नाही, सूचना नाही, काही नाही।